नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा पाटील पॅशनेट पूजा या आपल्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करते। आणि आज आपण बघू की विदाऊट आयनिंग किंवा प्रेस न करता साडी चापून चोपून छान अशी कशी घालायची। तर तुम्ही बघताय त्याप्रमाणे सगळ्यात आधी मी पदराला मिऱ्या करून मॉडेलच्या हातामध्ये जो वरचा काठ आहे तो दिलाय, जेणेकरून मला खाली 1 बाय 1 सेक्शन खूप व्यवस्थितरित्या घेता येतील। तर सोप्या पद्धतीने आपण इथे पदर करून घेतला। मॉडेलच्या हाईट प्रमाणे मी पदर सेट करून पिनअप केलेला आहे। त्यानंतर जो गळ्याखालचा भाग आहे तर तिथे येणाऱ्या ज्या मिऱ्या आहेत त्याही विदाऊट आयनिंग किंवा कुठलीही प्रेस नसताना मी खूप व्यवस्थितरित्या एकामागोमाग एक घेऊन त्या सेट केलेल्या आहे। आणि तुम्ही बघू शकता की त्या किती चापून चोपून सुंदर बसल्या आहेत। ह्या मिऱ्या झाल्यानंतर हा जो काठ आपण पुढे घेतो तर नक्कीच हा काठ खूप खेचून ओढून आणि व्यवस्थितरित्या टाईट करून आपल्याला इथे पिनअप करायचा आहे, जेणेकरून आपल्याला साडी खूप कम्फर्टेबल वाटेल। ती ढिल्ली किंवा घोळवाली असं कुठलाही प्रकार तिथे होणार नाही आणि आपण साडीमध्ये खूप व्यवस्थितरित्या फिरू शकू, आपल्याला कम्फर्टेबलही वाटेल। आणि त्यानंतर आता तुम्ही बघताय की जो कमरेचा काठ आहे तो झाल्यानंतर ज्या खाली येणारा सुंदरसा भाग असतो तर तिथेही आपण मिऱ्या करून घेतल्या आणि तिथे पुन्हा एकदा एक पिनही आपण लावून घेतली आहे। आणि आता आपण मिऱ्यांकडे वळूत। मीडियम साईजमध्ये मी मिऱ्या घेतलेल्या आहेत आणि इथे आपल्या मिऱ्या घालून पूर्ण झालेल्या आहेत। त्या मिऱ्या पुन्हा एकदा मी पूर्णपणे एकत्रित करून मॉडेलच्या हातामध्ये दिल्या आहे आणि साडीच्या डिझाईनप्रमाणे एकाखाली एक अशी डिझाईन घेऊन मी तिथून खालूनही साडीच्या मिऱ्या घालून घेते आहे। तुम्ही बघताय त्याप्रमाणे सेम इंचेसमध्ये आपल्या मिऱ्या घालून झालेल्या आहेत आणि या खाली घातलेल्या मिऱ्यांना आता मी एक पिन लावतीये। इथे पिन लावून घेतल्यानंतर प्रत्येक मिरी खालपासून वरपर्यंत खूप व्यवस्थितरित्या इझिली आपल्याला सेट करता येईल। बघा, अशा प्रकारे प्रत्येक मिरी आपली व्यवस्थित सेट होतीये। जर तुम्ही अशा पद्धतीने खाली पिन लावून मिऱ्या करून घेतल्या तर तुम्हाला परत साडी काढघाल करण्याची गरज पडणार नाही। फक्त वन टाईममध्ये तुम्ही खूप व्यवस्थितरित्या मिऱ्या घालू शकशाल। आणि त्या मिऱ्या पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आपण खोचून घेऊ मग पिन काढल्यानंतर आपल्याला अशा सुंदर फिनिशिंगमध्ये मिऱ्या मिळतील। वरती जी आपण साडी पिन किंवा मिरी पिन म्हणतो तर ती या पद्धतीने मी इथे करून घेतेय। कमरेच्या भागाचा ज्या मिऱ्या आहेत तर त्याही मी इथे टाईट करून घेणार आहे आणि आतमधून एक सेफ्टी पिन इथे लावून घेतेय। ही सेफ्टी पिन लावून घेतल्यानंतर जर कुठलीही डिझाईनची साडी पिन मिरी पिन तुम्हाला लावायची असेल तर ती वरतून तुम्ही फक्त सिंगल पदराला लावली तरी देखील ती राहील। आणि मिऱ्यांचा भाग झाल्यानंतर आता पुन्हा एकदा आपण पदराच्या फिनिशिंगकडे वळू। तर अशा प्रकारे ऑलरेडी आपण सेट करून ठेवलेल्या मिऱ्यांना मी एकामागोमाग एक सेट केले आणि तिथे ब्लाऊज आणि पदराला पिन लावून घेतली आहे। आता तुम्ही बघताय की जो आपला पदर आहे तर त्याला कुठल्याही प्रकारची आयनिंग आपण केली नाही आहे। फक्त ज्या मिऱ्या आहेत त्यांना अशा प्रकारे उलट्या पद्धतीने फोल्ड करून इथे असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि सोडल्यानंतर तुम्हाला छानशा फिनिशिंगमध्ये तुमचा पदर मिळेल। तर साडी घालून पूर्ण झालेली आहे। आवडली तुम्हाला ही साडीची पद्धत तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद।